नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करत असताना येणारा एरर, जसे की यामध्ये ओ-टी-पीचा एरर, त्याच्यानंतर ई-के-वाय-सीचा एरर, अशा प्रकारच्या एररचा सामना लाडक्या बहिणींना करावा लागत आहे. तर मित्रांनो, आता मंत्री आदिती तटकरे यांनी ही ई-के-वाय-सी सुलभ आणि सोप्या पद्धतीने कशी करता येईल याविषयी एक मोठी अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी इथे सांगितलेली आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण योजनेविषयी आणि ई-के-वाय-सी संदर्भातली ही अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची अशी इथं अपडेट दिलेली आहे. तर यामध्ये मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना ओ-टी-पीबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी इथे आश्वासन दिलेले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा महत्त्वाचा जो काही महत्त्वाची जी काही अपडेट आहे ई-के-वाय-सी संदर्भातली, ओ-टी-पीचा एरर किंवा ई-के-वाय-सी करत असताना येणारा जो काही एरर आहे तो आता लवकरच ही जी काही तांत्रिक अडचण आहे ती दूर होऊन सुलभ आणि सोप्या पद्धतीने ही ई-के-वाय-सी प्रोसेस होणार आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.